खूप मस्त शो झाला. कमीत कमी 5 वाजवले. त्याच्यात कृपासाईने पूर्ण मजा केली. पूर्ण ग्रुपने पण वाजवलं पण छान आणि मजा पण खूप मस्त केली. मला खूप आवडला शो. तयार होणार आहे आज रात्री. हा याचा काय सांगता ना किती पैसे उडवेल आज फुल धमाल. आज फुल. आपल्या सर्वांचे लाडके हो सुप्रसिद्ध गायक हो अजय दादा यांचं हे विशाल शेख परिवार यांच्याकडून सहर्ष स्वागत. चलो पैकअप कर दे और मचाते यो. सो हे गाईज कसं आहे तुम्ही परत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चालले तर उमरोईला. आज उमरोईला शो आहे. विशाल दादाची हळद आहे तिथे आज फुल धमाल करू. तर आपण निघाले आहेत बोईसरला आहेत पेट्रोल पंपवर. इकडून आज ब्लॉग स्टार्ट करतो आहे. तर आपल्यासोबत मितदा बरेच काका वगैरे आहेत आणि किती बसला. आज फुल गाडी लोडेड आहे कारण की आपला थोडा टेम्पो पण थोडा डॅमेज झाला आहे. तर तुम्हाला मी सांगेलच पुढे काका वगैरे सगळे बोलतील कसं झालं काय झालं ते सगळं. थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणजे थोडा आपली गाडी पलटी मारला टेम्पो. तर टेम्पोत पण जागा नाही आहे. दुसरा टेम्पो केला आहे त्याच्यात टेम्पोमध्ये जागा नाही आहे. अर्टिगामध्ये थोडं सगळं सामान टाकलं आहे तुम्हाला मी दाखवतो. मोठी मोठी केस वगैरे ह्याच्यामध्येच आहे. हे बघा पूर्ण 4 व्हीलर पण लोड झाला आहे. अनिकेत आहे तिकडे. तर आपण भेटू पुढे. मी तुम्हाला दाखवतो सगळं आजचा ब्लॉग वगैरे. ब्लॉगमध्ये बघा तुम्ही सगळं. तुम्हाला मी सांगणार कसं आपल्या टेम्पोचं बद्दल काय घडलं काय नाही ते मी सांगेल. परेश काका सांगेल. अजून आपण दिलप्रिया दादाला पण फोन करू. त्याला पण सांगू कसं झालं काय झालं ते तुम्हाला समजेल. सगळेजण विचारतात काय झालं काय झालं काय झालं. तर मी कोणाला काय सांगितलं नाही मिळत. काकांनी पण कोणाला काय सांगितलं नाही मिळत. फक्त मी स्टोरी ठेवलेली इंस्टाग्रामवरती ती फक्त बघितली असेल तुम्ही. तर काय नाही आपण पुढे भेटू. मी पुढे तुम्हाला सगळं सांगेल. आज पण ब्लॉग एन्जॉय करा नेहमी करतात तसे. तर भेटा पुढे. तर काय आता आपण निघाले. गाडीत जागा पण नाही. तर आपण खराब आहे ते सर्व काय बोलते आता. तर काहीच फायनली आपण पोचले. तर गाईच फायनली आपण पोचलेत आपल्या लोकेशनवर. उमरोळीचं ग्राउंड आहे. तर आहेत सगळे आले ते बघा. राहुलला मित्र वगैरे आहेत आपल्यासोबत. हाय गाईज. तर नवऱ्याचे खास मित्र. हा बघा नवरदेव आलेला आहे. हाय करा. तर काय ना दादाची हळद आज आपण फुल एन्जॉय करू. तर दादाची आज रिसेप्शन आहे. तर अजून काय तू उचलला का ते सांगा. तू उचलला का ते सांगा. तू उचलला का ते सांगा. बाबू तू फोन उचललेला त्याचा पूर्ण वेळ त्या दिवशी रात्री फोन केला तू पण तू उचलला का नाही ना. तर गाईस काय नाही थोडं काम चालू आहे. अजून काम काय झालं नाही मला तर वाटत नाही. लवकर होईल असं. नाही आपला हा टेम्पो आहे. आपला टेम्पो थोडा तुम्हाला माहितीच आहे. तर ह्याच्यात पण थोडी जागा नाही आहे. तर गाडी आता टेम्पो आपला अनलोड करतोय. मयूर मामा पण आला आपल्यासोबत आज.
अरे बघा आपला टेम्पो अनलोड करतोय. अरे सूरज या चालू झाला बघा मी तुम्हाला दाखवतो नंतर पुढे भेटू आपण. तर गाईज बघा कशी करते. एवढं सामान आपलं झालं अनलोड. पहिल्यासारखंच पसार आहे. एक तर झालाय चढून. तुला अंगा आलो ना डायरेक्ट शिर्डी जाऊ छप्पा ना मस्कर नाही शिर्डीला जाऊन आलेले ना आपण. करून ठेव ना मयूर आताच कर म्हणजे काही नाही बघ ना तू बघसल ना आता यो ठेविले तर चल गाई आता थोडं सामान वगैरे करतो नंतर मी तुम्हाला दाखवतो. एवढं अजून सामान आहे. तर गाई आता सगळेजण जेवायला बसलेत. हे बघा नवरदेव पण आहे आपल्यासोबत आणि बघा मासे दाडा आणि नवर बघा नवरदेव. फर्स्ट टाइम आगरी लोकात मच्छी उमरोळी गावात तरी. संध्याकाळी पण आहे. संध्याकाळी काय आहे? मच्छीच आहे. संध्याकाळी मच्छी आहे. उमरोळी गावात फर्स्ट टाइम फुल दादानी खर्च केलाय आणि आपल्यासोबत खूप प्रेम आहे आणि आपल्यासोबतच जेवायला आलाय. घर सोडून रागवलं तू रागवलाय का? हे काय तर काय आता आम्ही जेवायला बसतो. कांदे किती घेतले बघ त्याने कांदे. कांदे कशाला घेतले माहिती? कांदे बिंदे मजबूत सगळी. माझं आता जेवण झालंय. दादा आहे आपल्या आज नवीन ॲड झालाय. ॲड म्हणजे तो जुना होता खूप जुना होता दादा खरंच. हमारा आपला ग्रुपचा जो जुना नाही ऍड झाला नाही तो त्याला कामाच्या निमित्त तो येत नव्हता. शाळेत जातो तो गाडी चालवत. 2-2 गाड्या आहेत त्याच्याकडे. साधा काम नाही बाई. साधं काम. हे प्रणय दादा आहेत. प्रणय दादा ओके. मग खाऊन घ्या. आपल्या टीमला खूप सपोर्ट करत असतात कुठेही. हा मंडपाला भाऊ पण आहे आपल्यासोबत. मध्येच आहेत. पत्राची पत्र पाहिजे 2. पत्राची पत्र पाहिजे. आपण तर कार्पेट वरती तरी जेवायला लागले. तुषार पिसार तर हॉटेलला जेवण आलं. दत्ते महागाला मान मारला मी होतो तटणं. यान गेला मारला मला बिन कमाया मग मी होतो तटणं. यो घरातल्या मंडपाला भाऊ बरोबर खूप भडकलाय हा दादा. आपला उमरोडीचे दादा राहुल साहेब एकच वादा. राहुल दत्ते भाऊ तो दिसणार नाही. तर काय चला आता जेवतो आज न पुढे. भाऊ प्यार होणार आहे आज रात्री. हा याचा काय सांगताना किती पैसे उडवेल तो आज फुल धमाल. आज फुल धमाल. तर काहीच काय नाही आता जेवू नंतर भेटू आपण पुढे. तर काहीच सामान वगैरे आपल्याला लागत आहे आणि ते स्क्रीन पण लागत आहे. देवेंद्र आहे हे बघा. थोडंसं सामान लागेल. मशीन वगैरे लावून झालं आहे की राहुल दादा काम करतोय आणि ते सगळे सामान लावतात आणि हो बघा स्क्रीन लावतोय. तर थोडं आपण सामान वगैरे झालं आहे. 4:30 वाजलेत गाईच. तर सामान आपलं थोडं लावून झालं आहे मस्त. आता थोडं ये बंदा बहुत मेहनत करता है. डबल जॉब करता है. आज तडी सैनीच लावत नाही चालले. बघू दे सामान खाली जाऊन मग डायरेक्ट खालती जाऊन जात तुमच्या खालती. तर काय थोडं सामान वगैरे लावून घेऊ आपण. स्टँड वगैरे उभे करायचे. तर स्टँड वगैरे उभी करून मिलेंगे बाद में. तर काय आपण पॅडचं इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं लावून झालं आहे. आता नेहमीप्रमाणे अक्षरचं पॅड लावत असतो. पॅडचं स्टँड
भाईचं तेच काम असते. ब्लॉकच्या पुढे मस्त बोलतात पण ब्लॉकच्या पाठी काय रोजचे दादा काम करतात पण काय वाजवत नाही. आया. माझं पण काम करत नाही एकदम. हे बघा दादा तुम्ही ब्लॉकच्या पुढे काहीतरी बोलतात पण ब्लॉकच्या पाठी पण काहीतरी बोलतात. बाकी बोलण्यासारखं ना काय मिळतच नाही माझ्याकडे. कारण का खूप दमादमाचे असतात आम्ही. आम्हाला सुट्टे का आम्हाला संपर्क आहे. आमचा ते कळते. हे घ्या आता त्याला खूप मेहनत आहे ना. हम्म. तर आम्हाला कसं एक दिवस व्हिडिओ काढेल मी. टाईमच नाही भेटत ना सर्व हे एक दिवस व्हिडिओ काढेल. नको ते काय बोलतात ते कळून घे. ब्लॉकच्या पुढे नाही ब्लॉकच्या पाठी. सूरज तुला ही सीट लागेल ना रे ये स्टँड. हा अयो हा दोन दोन जॉब करतो. आणि हे पण दादा दोन दोन जॉब करतात. काय सांगू यांच्याबद्दल. खूप मेहनत खूप म्हणजे खूप मेहनत खूप मेहनत. हा. थांब ते मी तर करू नका गाईज काय फायनल करू लुक नका. तुम्हाला नंतर दाखवतो मी. आता त्याला लावेल सगळं का? सध्या सामान लावतोय ना. लावेल का तू हे लावेल का लावेल लावेल. फायनल लुक दाखवतो तुम्हाला. फायनली बाहेर पुजत नाही मिळत. तर सगळं सामान वगैरे लावतो नंतर तुम्हाला मी फायनल लुक मामा दाखवतो. लावतो. आपला. मामा लावतो. रेडी होते ते रेडी होत ते सूरज दादा बोलतो बघा. So guys, तर गाईज आता बॅलन्सिंग वगैरे करतो मग तुम्हाला दाखवतो थोडं बॅलन्सिंग वगैरे कशी करतात ती. अक्षय दादा पण आहे रेडी झालाय फुल. सूरज दादा वगैरे आहेत. बॅलन्सिंग केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. थोडी बॅलन्सिंग करतो आणि थोडी क्लिप दाखवतो ती नंतर पडा राईट. तर गाईज सगळं रेडी वगैरे झालं आहे. आपल्यासोबत आदित्य दादा पण आहे फुल रेडीवर आज पठाणी किस्सा. तर क्लासिकल चालू आहे नेहमीप्रमाणे. तर तुम्हाला मी क्लासिकल दाखवतो आणि ट्रिप वगैरे भारी झाला आहे आणि फुल पब्लिक वगैरे आहे. आज फुल मजा येणार आहे. धमाल येणार आहे. धमाल करतो. तर हे बघा क्लासिकल चालू आहे. सेटअप वगैरे
आता जेवून घेतो. जेवण वगैरे वाढी चालू आहे. भरपूर भूक लागली आहे. जेवतो नंतर आपण भेटू पुढे. जेवताना पुढे दाखवतो. सगळेजण बसलेत तिथे. आमची वाट बघायला आम्ही दोघी लेट झालेत ना. अनिकेत दादा आहे आणि मी आहे. भरपूर लेट झाला आहे. तर जेवतो नंतर तुम्हाला पुढे दाखवतो. एंडपर्यंत बघा. जेवतोय. दादा पण आहे आपल्यासोबत. दादाचा कॅटरच आहे. थोडं लिंबू बिंबू घेतो. बस जास्त नाही घेत. थोडासाच घेतो. थोडासा दे बस. बापा डाळ नको बाई. डाळ नको. बड़ा हरामी हो बेटा. थोडा चिकन आहे मस्त रट्ट्यास. थोडस रसा द्या. काठ्या बिठ्या आल्यात. माझा मेनू हेच. तर काय सगळेजण मला बघत आहेत. ब्लॉग काढतात ते नेहमीप्रमाणे. तर क्राऊड बघा किती आहे. चलो तर गाईज आता जेवायला बसतो आपण. अनिकेत दादा आणि मीच आहे. आणि तुझं नाव काय बाबू? आरुष नाव आहे. तर गाईज काय नाही जेवण घेतलंय. आता जेवू आणि आपण डायरेक्ट तुम्हाला मी क्लासिकल दाखवतो. आता नॉनस्टॉप चालू. तुम्हाला मी क्लासिकल दाखवलं नाही. तर आजचा क्राऊड बघा. फुल भरलाय. फुल म्हणजे फुल. तर आता नॉनस्टॉप वगैरे चालू करू. सगळेजण आले जेवून नेहमीप्रमाणे. आता स्टेज पण आज जाम भारी आहे. आज काय माहिती नाही किती वाजता. येस नॉनस्टॉप चालू. तर काय झालं नॉनस्टॉप वगैरे चालू. सगळेजण आले जेवण वगैरे. काही पण रेडी आहे. सगळेजण रेडी आहे. आपल्या सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध गायक अजय दादा यांचं विशाल शेख परिवार यांच्याकडून सहर्ष स्वागत. खास करून मला आमंत्रित केलं ते माझे अगदी जवळचे मित्र चांदेगावचे मोहित भाऊ आणि या उमरोली गावचे डॉन
म्हणून ज्यांना ओळखतात त्या भाऊंच्या विनंतीला मान देऊन खास करून या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो, कारण की आपला महोत्सव सर्वांचा नाचण्याचा आहे. डाव्याची गो सोळा डाव्याची नात्यात माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी. साजन माझ्या बाया भुकल्या ग 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 स्वयंपाक कर तू डाळला भात मिराची चटणी वाट बघ कर तू डाळला भात मिराची चटणी वाट जवाला भरतन वाट जवाला जवाला भरतन वाट आग साजन माझ्या बाया भुकल्या ग साजन माझ्या बाया भुकल्या ग साजन माझ्या बाया भुकल्या ग साजन माझ्या बाया भुकल्या ग. तर काहीच आता 10-15 मिनटं विश्रांती आहे तर पब्लिक बघ. नवीन पाहुणा आहे भाई, हा नवीन पाहुणा नाही, जुना आपण जुना आहे, नवीन पाहुणा. तर 5 मिनटं ब्रेक आहे, सगळ्यांना आराम वगैरे करतात. दिसेल भाई, तू युट्यूबला दिसेल, ब्लॉग बघत राहा आपल्या. काय हर्षदवाली खाटी काय केली? तर काहीच काय नाही, आपण भेटू पुढे. थोडं जेवायचं पण आहे, आम्हाला पण थोडं नाचायचं आहे. आमच्या ओमदादाचा चॅनल आहे कृपासाई, त्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक. काय मग पाहिजे बाळा?
सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार माझ्या बाहेर जायला अजून काय पाहिजे थार म्हणतात थार वा हे थारचे नारायण माझ्या तर गाईज फायनली पॅकअप वगैरे झाला आहे आणि आता फक्त आपण नाचायचं आहे, म्हणजे आपल्यासाठी मुलं नाचतील. हे बघा आपल्यासाठी डीजेची वगैरे सोय केलेली आहे विशाल दादानी. तर आता आपण सगळेजण नाचतील, बोला जे वाजवतात ते इन्स्ट्रुमेंटल. हे बघा अनिकेत दादा वगैरे सगळेजण आहेत आज. मच्छू निखिल दादा पण आला. निखिल दादानी पण ब्लॉग स्टार्ट केला आहे, तर त्याच्या ब्लॉगला पण जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्याला पण दादाला पण सपोर्ट करा. तर आपण आता नाचू. फुल आपल्याकडे सोय केला आहे, विशाल दादाने सोय केला आपली डीजेची वगैरे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो, फुल मजा येणार आहे. आणि हर्षद दादा पण आहे, हर्षद दादा पण आहे. हर्षद दादा पण फुल मचावणार आहे. आज घरी टाइम जाईल ना जायला, घरी लवकर जाणार आहे आज. नाचणार नाही, नाचेल ना थोड्या वेळ, नाचेल ना. ठीक आहे, बाय बाय. चला तर गाईज दाखवतो तुम्हाला आम्ही नाचतात ते. तर गाईज पॅकअप वगैरे आता करत आहेत. मनीष दादा वगैरे आहे पॅकअप. फुल डीजे वगैरे लागलाय आपला भाई, फुल मचाएंगे. यस पॅकअप हो रहा है भाई. चलो पैकअप कर दे और मचाते यो. पब्लिक पण आहे गाईज अजून. येस आता आपण नाचूया. तर गाईज आपला शो वगैरे झालाय, तर आपण विशाल दादाला विचारू. नवरदेव येस. तर गाईज ऑडियन्स सांगते, ऑडियन्स सांगते की प्रोग्राम चांगला झालाय, पण रिसेप्शन संपल्यानंतर दुसरा दिवस उगवला तो म्हणजे सत्यनारायणची पूजा. भाऊची आज
भाऊ आज पूजेवर बसणार आहे, भाऊ आणि वहिनी. ओके. सब महा कसा करणार आहे. समझ रहे हो आप? समझ रहे हो? तर दादाला बोललो शो कसा झाला ते मला फक्त सांग. खूप मस्त शो झाला. कमीत कमी 5 वाजवले. त्याच्यात कृपासाईने पूर्ण मजा केली. पूर्ण ग्रुपने पण वाजवलं पण छान आणि मजा पण खूप मस्त केली. मला खूप आवडलं शो.